आणखीन एक वास्तुपुरुष जिथे पुरलाय तिथे त्याच्यावर जड वस्तू ठेवायची का नाही? कारण की काही जण म्हणतात की वास्तुपुरुष जिथे पुरलाय आपण त्याच्यावर जड असं काहीतरी साहित्य ठेवायचं, मग हे बरोबर आहे का? एकदा भूमीच्या आतमध्ये गेल्यावरती त्याच्यावरती कुठलीही वस्तू ठेवली तरी बिघडत नाही, परंतु त्या ठिकाणी जर सुशीरभूतता असेल, दिवा लावला, तिथे आपण उदबत्ती दाखवली तर अजून त्या वास्तुपुरुषाचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. त्यामुळे सगळ्यांनी याचा नक्की लक्षात करून अवलंब करावा. आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे, वास्तुपुरुषाची पूजा ही केव्हा करायची का रोज करायची? नाही, वास्तुपुरुषाची पूजा ही काही रोज करायची आवश्यकता नाही. पण जसं तिन्ही सांजा आपण दिवा लावतो तसा दिवा सगळीकडे लावला आणि तिथे उदबत्ती दाखवली किंवा अक्षता करून तिथे वाहिल्या किंवा तिथे जर दिवा लावू शकलो आपण, जसं तुळशीकडे दिवा लावतो तसा दिवा जर लावू शकलो एक थोडा वेळ तर अजून उत्तम. पण आत्ता सध्या तुमच्या घरामध्ये ते गॅस बर्नर आहे, त्याच्या खालती ते शेगडी आहे, त्यामुळे तसे काही उद्योग करू नका. तर फक्त किमान त्याला नमस्कार करा, अक्षता व्हा तरी पुरेसा आहे. आणि ते नाही केलं आणि महत्त्वाच्या दिवशी जेव्हा काही उत्सव असेल, काही 3:30 मुहूर्त असेल तेव्हा तरी जरूर करावा. दुसरा एक प्रश्न तुम्ही विचारला की देवघर जिथे ठेवलं आहे ते योग्य आहे का? तर ते बघितल्यावरती असं लक्षात येतं की पॅसेजमध्ये तुम्ही देवघर ठेवलेलं आहे. देव कुठे ठेवले आहेत यापेक्षा आपण देवांची पूजा कुठे करतो हे महत्त्वाचं आहे. देवांच्या पुढे तुम्ही शांतपणे 10-15 मिनिटं 1 तास उपासना करता आली पाहिजे. तर तुमच्या जाण्याच्या जागेमध्ये उपासना कशी बरं होणार? त्यातून ते अग्नीच्या विरुद्ध दिशेला, समोरासमोर तुम्ही देव आणि अग्नी हे विरुद्ध दिशेला ठाकलेले आहेत. अग्नी ही घरातली प्राधान्य देवता असते. अग्नीकडे तोंड करताना देवांकडे पाठ आणि देवांची पूजा करताना अग्नीकडे पाठ, असं विपरीत परिस्थिती निर्माण करायची नाही. तर देव हे स्वयंपाकघराच्या पेक्षा वेगळ्या बाजूला जर नेता आलं तर उत्तम. स्वयंपाकघरातच ठेवायचं तर अग्नीपेक्षा जेवढं दूर नेता येईल तेवढं उत्तम. सर, मला एक असा प्रश्न विचारायचा आहे की वास्तुपुरुष जर आपल्या घरामध्ये असेल आणि त्याची पूजा जर व्यवस्थित होत असेल तर त्याचे आशीर्वाद आपल्याला चांगले मिळतात असं आता तुम्ही म्हणालात. पण बऱ्याच वेळेला काही अनिष्ट परिणाम सुद्धा आपल्याला जाणवतात, काही वेळेला चांगले मिळतात. तर याचे कारण काय असेल? सर, वास्तुरचना त्याच्यामध्ये असलेल्या देवतांची, आपल्या वाडवडिलांची, आपल्या कुलदेवतेची उपासना, त्याचं स्मरण आणि त्याच्यानंतर आपण जो व्यवसाय करतो, आपली जी विचारसरणी त्याला अनुकूल घराचा दरवाजा आणि अग्नी स्थापना आहे की नाही, ह्या सगळ्यांचा कलेक्टिव्ह इफेक्ट आपल्या आयुष्यावरती होत असतो. तो कलेक्टिव्ह इफेक्ट बघताना प्रत्येक कारणाचा विचार करायचा आणि ते कारण नीट करायचं. दरवाजा जर चुकीचा असेल तर दरवाजाबद्दल काय उपाय करू शकतो, अग्नी स्वयंपाकघर किंवा तिथला स्थित असलेला बर्नर तो चुकीचा असेल तर त्यात काय करायचं, देवघर चुकीच्या ठिकाणी असेल तर ते काय करायचं, किंवा बेडरूममध्ये बेड नीट नसेल तर काय करायचं, असं. आणि प्रत्येक एक गोष्टी जर नीट केली त्याचा सुंदर इफेक्ट सर्वांगीण होतो. मूर्ती कशी छान मूर्ती केव्हा वाटते, जेव्हा ती प्रपोर्शनेट सुंदर असेल तर. एकच गोष्ट मोठी किंवा छोटी असेल तर ती सौंदर्य नसतं. तसं घर ही जिवंत वास्तू आहे. त्या जिवंततेमध्ये सौंदर्य कसं आणायचं हे आपण आपल्या हृदयपूर्वक त्याच्यामध्ये रचना नीट केली तर चांगलं होतं. पण सर, मला काय विचारायचंय, आता ह्यांचं हे राहतं घर आहे, पण ते म्हणतात की त्यांचं अजूनही एक घर आहे, गावाकडे दुसरं घर आहे. पण समजा त्या घरात जर दोष असतील, वास्तू दोष असतील, तसं बऱ्याच जणांचं असं असतं की एक राहतं घर असतं, गावाकडे दुसरं घर असतं. समजा तिथल्या घरात जर वास्तू दोष असतील तर ते ह्या घरावर त्याचे इफेक्ट होतात का? नक्कीच होतात. एकतर आपलं मन हे आपल्यामध्ये ज्यांची कृपा आहे, त्यांचा आशीर्वाद आहे, त्यांच्याकडे गुंतलेलं असतं. तुमचे आई वडील तुमच्या गावच्या ठिकाणी राहतात. स्मरण केलं की पहिल्या आई वडिलांची नेहमी येते. तर त्या ठिकाणचं ते घरही प्रमुख घर धरलं जातं आणि ते घराचे कर्ता पुरुष आहेत घराण्याचे तुमच्या. तर तिथे जर वास्तुपुरुष नीट नसेल, तिथलं जर घर नीट नसेल किंवा तिथे कुठल्याही प्रकारे वास्तू रचना नीट नसेल तर त्याचा परिणाम त्यांच्यावरती होणार, त्यांच्या तब्येतीवरती होणार. तुमची जी मुलं बाळं कुठेही असतील, महाराष्ट्रात, भारताबाहेर, तरी त्यांच्यापर्यंत ती व्हायब्रेशन्स ही पुसतात. त्यामुळे ते नीट करणं गरजेचं आहे. चला तुमची बेडरूम बघूया. वहिनी या. सर, त्यांची बेडरूम, बाळ झोपलंय बेडरूम मध्ये. सर, यांची ही बेडरूम, तुम्हाला काय विचारायचं बेडरूम बद्दल? बेडरूम जे आहे आता थोडंसं बेडरूमचा दरवाजा हा पश्चिम दिशेला आहे आणि बऱ्याच जणांच्याकडून सांगितलं जातं की पश्चिम नैऋत्येला असा दरवाजा असू नये. आणि बेडची जी मांडणी आहे ती बेडची मांडणी साधारण पूर्व पश्चिम अशी आहे. तर ती साधारण कशी असावी? आणखीन एक त्याच्या अनुषंगाने असं विचारावं लागतं की याचा अपत्यांशी काय संबंध आहे का? बऱ्याच वेळेला म्हटलं जातं की उत्तर दक्षिण असेल
तर मुलगा आणि मुलगी आता शास्त्रीयदृष्ट्या जर विचार केला तर ह्या गोष्टी मला तरी पटत नाही आहेत. पण असं ते बोललं जातं तर याच्यामध्ये कितपत सत्य आहे हे जरासं आपण सांगावं. तुमचा जो आत्ता आपण पॅसेजमधनं आतमध्ये आलो आणि पॅसेजच्या पूर्व भागामध्ये ही बेडरूम आहे, नैऋत्य भागामध्ये बेडचा दरवाजा आहे आणि आतमध्ये आल्यावरती तुम्ही झोपताना डोकं पूर्वेला आणि पाय पश्चिमेला असं करून झोपलात. त्यामुळे झोपण्याची व्यवस्था योग्य आहे, त्यात काही हरकत नाही. ज्यांच्या ज्यांच्या घरी झोपायची व्यवस्था असेल शक्यतो डोकं दक्षिणेला आणि पाय उत्तरेला किंवा डोकं पूर्वेला आणि पाय पश्चिमेला, ते चांगलं आहे. त्याचबरोबर जो दरवाजा पश्चिमेला आहे तो काही बाधक आहे असं नाही आहे. आता आज तुम्हाला एक मुलगी आहे छान छोटी, तर तिची तब्येतही चांगली आहे, खेळकर दिसते आहे आणि बेडरूममध्ये आल्यावरती ही बेड एक आर्टिस्टची बेडरूम आहे, त्यातली रंगसंगती तसबेरी हेही दिसून येतं. पण यात खटकण्यासारखं मला आहे म्हणजे जो भाल आहे तुमच्या बेडच्या वरती तो भाल डोक्यावरती येऊ नये. भले छोटा आहे पण ज्या प्रेक्षकांच्या आपल्या घरी तो भाल जास्ती आहे, म्हणजे सिली भालाच्या खालती आपण झोपत असो तर ते टाळावं. तो बेड थोडासा सरकवून बाहेर घ्यावा. पण तुमची बेडरूम ही चांगली आहे, व्यवस्थित आहे आणि याचा अपत्यांना काही दुष्परिणाम होईल असं अजिबात मनात आणू नका. राहिली गोष्ट, तुम्ही घरामध्ये एकत्र कुटुंब आहे, तुमचे दुसरे छोटे बंधूही आहेत, त्यांचा बेडरूम हा घराच्या उत्तर भागात आहे, तुमचा हा दक्षिण भागात आहे, ही अनुकूलता आहे. त्यामुळे घर तुमचं चांगलं आहे आणि त्याच्याबद्दल शंका बाळगू नका. चला आपण त्यांची बेडरूम बघूया. सर ही यांच्या दुसऱ्या भावाची बेडरूम आहे. सर हे माझे छोटे बंधू आहेत आणि त्यांच्या सौभाग्यवती. हे फोटोग्राफीचा व्यवसाय करतात, फोटोग्राफी व्हिडिओ शूटिंग, स्वतःचा स्टुडिओ आहे आणि त्यांचं मच्छिंद्र हंकारे. मला काय विचारायचं आहे तुमच्या बेडरूम विषयी विचारावे. तसं मच्छिंद्रजी, घरामधला प्रत्येक खोली, ते लिव्हिंग रूम असू दे, स्वयंपाकघर असू दे, मोठ्या भावाची बेडरूम असू दे, ही बेडरूम असू दे, आपण प्रत्येकजण आपापल्या जागेचा वापर करतो आणि त्याचा परिणाम आपल्या जीवनावरती होतो. तसं ह्या खोलीमध्ये तुम्हाला शांत झोप लागते का काय चंचलता वाटते का, जसं असेल किंवा तुम्हाला काही विचार असेल कुठे कपाट ठेवू, कुठे कसं झोपू, काही शंका असेल तर विचारावं. वस्तू काय इथल्या म्हणजे जागच्या आहेत प्रत्येक बघा. या खोलीमध्ये ज्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये कपाट दिसतं आहे, तुमचं स्विंग मशीन दिसतं आहे आणि तुम्ही इथे जमिनीवरती झोपत असणार. तर इथली वास्तुरचना कशी असावी ते मी सांगतो. घराच्या उत्तर भागामध्ये, ईशान्य भागामध्ये ही बेडरूम आहे आणि हे सुद्धा फोटोग्राफीचा व्यवसाय करतात, कलेशी निगडीत आहेत. परंतु इथला जो ईशान्य भाग आहे हा पुरुषांनी इथला कट झालेला आहे, हा गोलाकार कट झालेला आहे, जिथे वास्तुपुरुषाचं डोकं असतं. हा कट झाल्यामुळे थोडीशी चंचलता, थोडीशी अस्वस्थता, थोडंसं काय करू, कुठे कमी पडतंय, थोडी धावपळ होत असावी. तर तो भाग जर तिथे काही उपाययोजना केली, आरसा लावला, काही तांब्याचं भांडं ठेवून मंगल कलश पूजन केलं किंवा इथे शंकराची जर तसबीर लावली तर अशामुळे त्यांची जी ऊर्जा जी कमी पडते ती परिपूर्ण होऊ शकते. असे उपाय कराल ना वहिनी? हो करायला. हा मी ह्या दिशेला इकडे तोंड करून झोपते ना, तो दिशा बरोबर आहे का? झोपताना डोकं दक्षिणेला आणि पाय नैऋत्येला उत्तरेला असले पाहिजे किंवा डोकं पूर्वेला जसं दादाचं आहे आणि पाय पश्चिमेला, हे दोन्ही गोष्टी अनुकूल आहेत. पण तुम्ही शक्यतो इथे झोपताना उत्तर ईशान्य भागामध्ये डोकं पूर्वेला करा आणि पाय पश्चिमेला करा, ते तुमच्यासाठी चांगलं आहे. आणि तुमचं जे कपाट आहे लॉकरचं, हे आता तुमच्या दक्षिण भागात दिसतंय, तिथे न घेता एक भले छोटा लॉकर केलात आणि उत्तर बाजूला ठेवलात तरी त्याच्यामध्ये बरकत होईल, त्याच्यामध्ये गोष्टी येतील आणि त्यांची वाढ होईल. कसं ओंकारेजी, तुमचा जो धान्याचा साठा आहे तोही तुम्ही दक्षिणेकडे न ठेवता उत्तरेकडे करा. छान बाल्कनी तुम्हाला मिळालेली आहे, त्या बाल्कनीमध्ये तुळस ठेवा, पाणी ठेवा आणि उत्तर बाजू मोकळी आहे, तिथली ऊर्जा जास्तीत जास्त आपल्या घराला मिळू दे आणि वर्षाची यांचंही घर मग ट्यून होईल आणि ती आध्यात्मिक आणि आर्थिक ऊर्जा दोन्ही आपल्याला आयुष्यात मिळेल. आता पुन्हा एकदा वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. या व्यावसायिक विश्रांतीनंतर आम्ही लवकरच परत येऊ. पाहत रहा वास्तुकरी तथास्तु.